मशाली सूर्य कधी विझणार नाही, कोणी कितीही करा प्रयत्न कबड्डीवाला मोडेल पण वाकणार नाही. मेहनत करेल मैदानात तोच समालोचन कक्षामध्ये येऊन स्वीकारणार या कमाल चषकाला. खरोखर उत्कृष्ट चढाई, सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि पक्कडसाठी स्पोर्ट सायकल आहेत. कुणाच्या गावी जाणार बिना पेट्रोलची ही गाडी, मजा येईल मैदानावर. पुन्हा एकदा मंदार वाईसू धोडांगी संघाकडून आशेचा किरण घेऊन निघालाय. चमकेल का हा किरण मैदानात, आणि मात्र जबरदस्त अँकल होल्ड. मंदार पाटील याचा वारू रोखला गेलाय ग्राउंड नंबर 2 वर. तर म्हसोबा युवक शहापूर संघाचा उगवता सितारा साहिल पाटील माघार घेतोय. तर TBM कारावी संघाचा हा नवयुवक मूर्ती बघा, लहान आहे पण आग आहे आग. शेवटची 4 मिनिटं पंचांचा इशारा येतोय. मात्र माघार त्याला प्रत्युत्तर ऋतिकने सुद्धा अनेक मैदानं गाजवलीत, हे विसरून जमणार नाही. क्योंकि मंजिलें उन्हों को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. यशस्वी झालाय. आता मात्र टाइम आउट घेतला गेलेला आहे. काय असेल व्यूहरचना. ग्राउंड नंबर 1 वर सज्ज व्हायचं आहे. नवकिरण भेंडकल, आपल्याला दुसरा पुकार. सिद्धार्थ ठाकूरच्या चढाया त्याला साथ देणं हर्ष घरत. एक तुफानी झंझावत पाहायला मिळेल. चार विरुद्ध 1 वेल काढू धोरण निश्चितच मैदानावर पाहायला मिळतोय. काय असेल रणनीती. तथागताच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणाकणातून, शिवयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नवे. तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे. पेट घेतील का हे दिवे. एक महत्वाची चढाई ओढांगी संघ यशाकडे घेऊन जाईल. साहिल चढाईसाठी मैदानात. प्रयत्न असेल गुणसंख्या मिळवण्याची, मात्र बाद होतोय साहिल. जयत तैदराचे ग्राउंड नंबर 2 वर ज्या संघांना पुकार दिलेला आहे. बावीस 10 गुणांची आघाडी होती आहे. तर ग्राउंड नंबर 1 वर 10वी रोहा विरुद्ध म्हसोबा युवक शहापूर असा हा सामना पाहायला मिळतोय. अशा तऱ्हेने ग्राउंड नंबर 1 चा सामना 2 चा सामना संपुष्टात. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. कडवी झुंज पाहायला मिळाली मैदान नंबर 2 वर. अजय सर धन्यवाद. आपला संघ लाजवाब सुरुवात झाली होती, मात्र काल आपण बक्षीस पात्र ठरला होता. चला, जय हनुमान उचेडे विरुद्ध वर्सवाई वाशी पेन.
ग्राउंड नंबर 2 चा विनाविलंब ताबा घ्या. तर ग्राउंड नंबर 1 वर नेरल कर्जत विरुद्ध नवकिरण भेंडकल. आपल्याला दुसरा पुकार ग्राउंड नंबर 1 साठी. संदेश पाटील पुढच्या फेरीत दाखल होत आहे. ओढांगी संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. वाईसूद ओढांगी संघाचा प्रतिनिधी ओहो जबरदस्त क्षेत्ररक्षण. दहावी रोहा संघाकडून गौरव नाईक चमकलाय. ओढांगी संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. ओढांगी संघासाठी गौरव चिन्ह दिला जाईल. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. श्याम सुंदर पाटील सन्माननीय बोकडवीर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. विभेश विजय ठाकूर यांच्याकडून ऑफर आहे. एका चढाईत 5 गुण 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु कोण घेऊन जाईल का? या मैदानावरचा सितारा होईल का? कारण मान्यवरांनी तुमच्यासाठी बक्षीस लावलेलं आहे. मेहनत करावं लागेल. एका चढाईत 5 गुण. बघा ऑफर अजून चालू आहे दोन्ही मैदानावर. सामना वर्सवाई वाशीपेन विरुद्ध जय हनुमान उचेडे. तर ग्राउंड नंबर 1 वर पुढील होणारा सामना नवकिरण भेंडकर विरुद्ध नेरल कर्जत. आपल्याला दुसरा पुकार. सन्माननीय देवानंद पांडुरंग पाटील ठाकूर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच श्याम सुंदर ठाकूर बोकडवीर यांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला जय हनुमान उचेडे संघ आपण सुद्धा विनाविलंब या. श्याम सुंदर पाटील बोकडवीरा. हो 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 काय क्षेत्ररक्षण आहे. सन्माननीय संजय दत्तात्रय पाटील आपण सुद्धा या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चला जय हनुमान उचेडे विलंब करू नका. आपला प्रतिस्पर्धी संघ वेळेत हजर राहिलेला आहे. आपण सुद्धा या. श्याम सुंदर पाटील संदेश पाटील आपल्याला व्यासपीठावर बोलवत आहेत. आपण विनाविलंब या. जय हनुमान उचेडे सुजित म्हात्रे आपला संघ हजर करा.
धाबी रोहा. मी विनंती करतो, आयोजकांकडून सूचना आलेल्या आहेत, जर तिसऱ्या पुकाराला जर आपण हजर राहिलात नाही तर खरोखर तटस्थ भूमिका घेतली जाईल आयोजकांकडून. तिसऱ्या पुकाराला आपण हजर राहत नाहीयेत. जवळजवळ सामना चालू होण्या अगोदर तुम्हाला पुकार दिला जातोय. तिसऱ्या पुकाराला आपण ताबडतोब हजर. आपला प्रतिस्पर्धी संघ येऊन मैदानात 10 मिनिटं होत आहेत तरी आपला संघ येतोय. जर आपल्याला वर्कआउट करायचं असेल तर जेव्हा पहिला पुकार दिला जातो त्यावेळी रेडी का होत नाही हा प्रश्नचिन्ह आहे. सर्व संघांना या सूचना करतोय आयोजकांकडून, आता कोणत्या संघाला वेळ दिला जाणार नाही. जर आपण तिसऱ्या पुकाराला 1 मिनिटात हजर राहिलात नाही तर या स्पर्धेतून आपलं बाद केलं जाईल. मित्रांनो, ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. सामनाधिकारी ग्राउंड नंबर 2 चालू करून घ्या. ग्राउंड नंबर 1 वर नेरल कर्जत विरुद्ध नवकिरण भेंडकल. आपल्यासाठी सुद्धा दुसरा पुकार, आपण जय तयात राहायचं आहे. अंबिका मलेघर विरुद्ध जय भवानी वाशीपेन. ग्राउंड नंबर 2 साठी पहिला पुकार. अंबिका मलेघर विरुद्ध जय भवानी वाशीपेन. आपल्याला पहिला पुकार. तिसऱ्या पुकाराला आपल्याला हजर राहावं लागेल. धन्यवाद. ग्राउंड नंबर 2 वर सामना चालू होतोय. जहानमाल उचेडे विरुद्ध वर्सवाई वाशीपेन. उरण पोलीस स्टेशनचे PSI सन्माननीय कांबळे साहेब यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. सुस्वागतम, वेलकम असणार. योगेश घरात व्यासपीठाकडे चला. मधले रसिक वर्ग बाजूला व्हायचा आहे. या स्पर्धेला आता ज्यांचं शुभागमन होतोय, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक धडाकेबाज व्यक्तिमत्व यांचं शुभागमन या स्पर्धेला होत आहे. सुस्वागतम, स्वागतम, वेलकम. सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व नंबर 1 आहे नवतम, नंबर 1 आहे नवतम. आहे असा बाजीगर दादा, आहे असा बाजीगर. किंग नाही तो किंग मेकर ना आमचा छोटा
उपस्थित झालेत. अक्षरशः रॉयल एंट्री, फटाकड्यांच्या आतषबाजी, अलिबाग विभागामध्ये ज्याचा नावाचा डंका, नावाचा दबदबा आपण पाहतोय असे राहुल दादा भोईर यांचं शुभागमन, छोटम शेठ यांचे सुपुत्र, हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सन्माननीय आदरणीय छोटम शेठ भोईर यांचे सुपुत्र सन्माननीय राहुलजी भोईर साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. सुस्वागतम, स्वागतम, वेलकम. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मान्यवरांचं सहर्ष स्वागत होतोय. तसेच सन्माननीय PSI कांबळे साहेब यांचं सुद्धा शुभागमन या स्पर्धेला होतोय. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. उरण पोलीस स्टेशनचे PSI सन्माननीय आदरणीय कांबळे साहेब. पहा समोरील प्लेस आपण खाली करा प्लीज. मान्यवराचा शुभागमन होतोय. मी क्रीडा चाहत्यांना विनंती करतोय. पहा सदरक्षण आहे खलनिग्रह नायक या उद्देशानं आज आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलातील हे खरं तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम, स्वागतम, वेलकम. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं कमल चषक 2024 सौ मंजिता मिलिंद पाटील सरपंच ग्रामपंचायत भेंडकल तसेच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते भेंडकल यांच्या विद्यमानाने साकारलेली जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना आपण पाहत आहात. ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना दहावी रोहा विरुद्ध झुंज देतोय म्हसोबा युवक शहापूर. तर ग्राउंड नंबर 2 वर चालू असलेला सामना वर्सोवाई वाशी पेन विरुद्ध जय हनुमान उचेडे पेन असा हा सामना आपणास पाहायला मिळतोय. नक्कीच उरण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक PSI सूरज कांबळे खऱ्यातनं साहेबांचं शुभागमन पाहतोय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. जबरदस्त सामना ग्राउंड नंबर 2 वर पाहायला मिळतोय. हॅलो. तर रसिकांची ही चांगली तादाद या स्पर्धेला आपणास पाहायला मिळते आणि मान्यवरांनी आता मात्र हे व्यासपीठ सजलेलं आहे. तर दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेलं सजलेलं हे व्यासपीठावर विराजमान सन्माननीय आदरणीय छोटम शेठ भोईर यांचे सुपुत्र राहुल शेठ भोईर येथे उपस्थित आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं उरण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक PSI सूरज कांबळे साहेबांचा सन्मान केला जाईल. या कार्यक्रमाप्रसंगी नक्कीच सज्जनांना खऱ्या अर्थानं चांगला मार्ग आणि दुर्जनांना धडा शिकवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाते. महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर त्याच्या ब्रीद वाक्यामध्येच ताकद आहे. सदरक्षण नायक खलनिग्रह नायक आणि महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस साहेबांचा सन्मान केला जातो. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, तालामध्ये दम असलं पाहिजे. कारण माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. असे महाराष्ट्र पोलीस सदरक्षण नायक खलनिग्रह नायक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. लाजवाब व्यक्तिमत्व. धन्यवाद साहेब. तसेच सन्माननीय विशालजी नागरे साहेब इथे उपस्थित आहेत.
आपला सुद्धा सन्मान होईल. मी विनंती करतोय सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेबांना आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच विशालजी नगरे साहेबांचा सन्मान केला जाईल या कार्यक्रमाप्रसंगी. पहा प्रत्येक मान्यवराचा सन्मान केला जातोय. नक्कीच आज प्रत्येक सण म्हटला, गणपती म्हटला नक्कीच खाकी वर्दी आली, नवरात्रोत्सव म्हटला खाकी वर्दी आली, दही अंडे असो खाकी वर्दी आली. नक्कीच त्यांना देखील सण आहेत, ते सण बाजूला सारून प्रत्येक सणांमध्ये आज गस्तीची पारख ज्यांची केली जाते. म्हणून तर आज महाराष्ट्र पोलिसांमुळे संपूर्ण सण साजरे होतात. त्या पोलिसांसाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हा सन्मान आहे त्यांचा, हा सन्मान आहे महाराष्ट्र पोलिसांचा. आणि नक्कीच प्रत्येकाचा मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून येणारा प्रत्येक मान्यवराचा सन्मान इथून केला जातोय. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय ज्यांची उपस्थिती अलिबाग विभागातील ठाण्या वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते असे छोटम शेठ यांचे सुपुत्र राहुल शेठ भुईर यांचा देखील सन्मान केला जाईल. नक्कीच दमदार नेतृत्व ज्यांचं पाहिलं जातं अलिबाग विभागात, ज्यांना आपल्या नावाचा डंका, नावाचा दबदबा जरा जोरदार टाळा झाला पाहिजे. राहुल शेठ भुईर साठी नक्कीच नाव असं कमवा की नक्कीच प्रचलित झाले पाहिजे. आधी सिद्ध करा स्वतःला मग प्रसिद्ध व्हा, या उद्देशाने ज्याने प्रसिद्ध मिळवले असे राहुल शेठ भोईर अलिबाग यांचा जोरदार सन्मान केला जातोय. टाळ्यांच्या कडकडाट मध्ये आपण त्यांचा सन्मान करूया. तर भल्या भल्यांच्या काळजाचा तारका फोडतो, भल्या भल्यांच्या काळजाचा तारका फोडतो, जेव्हा जंगलाचा राजा डरकाली फोडतो, असते जनता त्याच्याच पाठीशी जो विजयाचा झेंडा हातात घेतो. असे सन्माननीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ भोईर साहेबांचे सुपुत्र राहुलजी भोईर यांचा येतोची सन्मान, मायेची उभासलेली शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन सन्मानित केलं जातंय. धन्यवाद साहेब हा सत्कार स्वीकारल्याबद्दल. नक्कीच प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आज हरीश भुईर या कार्यक्रमाप्रसंगी आपण पाहतो उपस्थित आहेत. खरोखरच आज अलिबाग विभागातून मी तर म्हणेल उरण नगरीत बेंडकल गावामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालेत. आज अमूल्य वेळ खर्च करून कमल षटकासाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली त्यांचा हा आदरातिथ्य मान सन्मान या सोहळ्याप्रसंगी केला जातोय.